नांदेड़ में 2 एटीएम लूटने वाली टोली के 4 अरकान को पुलिस ने गिरफ्तार कर लिया है, जबकि 2 अभी भी फरार बताए जा रहे हैं। नांदेड़ में कुछ दिन कबल 2 एटीएम को लूटने का मामला सामने आया था। लुटेरों ने नागपुर के एटीएम लूटने के बाद नांदेड़ के एटीएमों को भी निशाना बनाया था। भाग्यनगर पुलिस ने इन मुलजिमीन की तस्वीर जारी कर दी है, साथ ही उनकी एटीएम लूटने की तस्वीरें भी जारी की गई हैं। भाग्यनगर पुलिस स्टेशन के इंस्पेक्टर अनिरुद्ध काकड़े का कहना है कि शुमाली हिंद से ताल्लुक रखने वाले इन लुटेरों की 6 रुकनी टोली एटीएमों को निशाना बनाकर अपनी गाड़ी का नंबर प्लेट भी बार बार बदल रही थी, लेकिन बुल्ढाना के मलकापुर गाँव के लोगों ने पुलिस की मदद से इन्हें फिल्मी अंदाज में पकड़ लिया। 6 में से 4 मुलजिमीन गिरफ्त में आ गए हैं, जबकि 2 फरार बताए जा रहे हैं। फरार मुलजिम में एक खातून भी शामिल है। 26 आणि दिनांक 27/6/2018च्या मध्यरात्री पोस्टे भाग्यनगर हद्दीमध्ये राज कॉर्नर आणि भावसार चौक या ठिकाणी दोन्ही ठिकाणचे SBI बँकेचे ATM फोडून चोरट्यांनी 16,05,400 रुपयाचा चोरी केली होती आणि कटर मशीनने ATM मशीनला नुकसान पोहोचून चोरी करून पसार झाले होते। त्याच्यावरून आम्हाला CCTV फुटेज मिळाल्यामुळे आम्ही कंट्रोलमार्फत पूर्ण नांदेड जिल्ह्यामध्ये बॉर्डर सील केल्या होत्या। तसेच आजूबाजूच्या जिल्ह्यामध्ये बॉर्डर सील करून त्यांच्या मागावर आम्हाला गाडीचा स्कॉर्पिओचा पूर्ण नंबर वगैरे आणि वर्णन मिळालेलं असल्यामुळे फुटेजवरून त्यांच्या पाठीमागे आमचं एक तपास पथक 1 PSI आणि 3 कर्मचारी त्यांच्या मागावर सोडलेले होते। तर सदरची गाडी पाठलागादरम्यान बुलढाणा पोलिसांच्या ताब्यात नाकाबंदी दरम्यान जाळ्यात पडली। बुलढाणा पोलिसांशी आम्ही संपर्क करून आमचे कर्मचारी आणि अधिकारी जाऊन माहिती घेऊन आलेले आहेत। त्यामध्ये एकूण टोटल 6 आरोपी होते। 6 आरोपीपैकी 1 जेंट्स आणि 1 लेडीज 2 फरार होण्यात यशस्वी झालेले आहेत आणि बुलढाणा पोलिसांच्या ताब्यात 4 अधिकारी 4 आरोपी मिळालेले आहेत आणि त्यांच्याकडे 56 लाख रुपये मुद्देमाल मिळालेला आहे। तसेच गॅस कटर आणि चोरी करण्याचे साहित्य व स्कॉर्पिओ ताब्यात मिळालेले आहे आणि त्यांच्याकडे रिव्हॉल्वर, कावटी कट्टा आणि कारतूस पण मिळालेले आहेत। तसेच काही मोबाईल मिळालेले आहेत आणि या आरोपींची आता बुलढाणा पोलिसाकडे ते अटकेत असून आम्ही नांदेड कोर्टाकडून प्रोडक्ट्स वॉरंट घेऊन त्यांना लवकरच ताब्यात घेत आहोत। याबाबत या कारवाई संदर्भात तेथील SDPO साहेब प्रदीप पाटील यांच्याशी आम्ही स्वतः बोलणी केलेली आहे। तसेच आमचे मार्गदर्शक कुटुंब प्रमुख माननीय मीना साहेब, पोलीस अधीक्षक नांदेड आणि आमचे ॲडिशनल SP साहेब मंगेश शिंदे साहेब यांनी वरिष्ठ अधिकाऱ्यांनी बुलढाणा येथील वरिष्ठ अधिकाऱ्याशी बोलणी केलेली आहे। लवकरच आमच्या ताब्यात प्रोड्यूस वॉरंटनंतर आरोपी मिळतील आणि पुढील तपास करत आहोत। सदरची टोळी ही इंटरनॅशनल टोळी असून सदरची टोळी हरियाणामधील असून त्यांच्याकडं भरपूर नंबर प्लेट पण मिळालेल्या आहेत। आपल्या CCTVमध्ये जे नंबर प्लेट होती ती नंबर प्लेट चेंज केलेली मिळून आलेली आहे आणि त्यांच्या गाडीमध्ये वेगवेगळ्या नंबरच्या नंबर प्लेट पण मिळून आलेल्या आहेत आणि सदरची टोळी ही इंटरनॅशनल असून सराईत आहे। आपल्याकडून 16,05,400 चोरी गेलेल्या आहेत, परंतु त्यांच्याकडे 56 लाख रुपये मिळालेले आहेत। तसेच त्यांनी नागपूर या ठिकाणी 24 आणि 25 तारखेला 3 ATM फोडून तिथून पण माल लंपास केलेला आहे। नागपूरला पण जरीपटका पोलीस स्टेशनला संबंधित गुन्हा दाखल झालेला आहे। जरीपटका पोलीस स्टेशनच्या IO यांना पण आम्ही कॉन्टॅक्टमध्ये आहोत। नागपूर आणि बुलढाणा पोलिसांच्या आम्ही संपर्कात आहोत। बुलढाणा पोलिसांच्या संपर्कात राहून प्रोड्यूस वॉरंटवर आम्ही आरोपी ताब्यात घेऊन पुढील इन्व्हेस्टिगेशन करणार आहोत। यासाठी आमचे पोलीस अधीक्षक मीना साहेब, ॲडिशनल साहेब, आमचे क्राईम इन्चार्ज, आमचे DYSP अभिजित फसके साहेब यांच्या मार्गदर्शनाखाली पुढील तपास करत आहोत।